मी आणि ते एका ग्रुप बरोबर गेले होते आणि जेव्हा असं पिकनिकला आपण ग्रुप बरोबर जातो आणि त्यात करून 50च्या पुढचा जो ग्रुप असतो म्हणजे वय असतं आणि नवरा बायको त्यांचा फार एक वेगळा आनंद असतो. कारण त्यांची सेकंड थर्ड इनिंग चालू असते मजेची आणि त्या मजेच्या सेकंड डेलाच म्हणजे ते आदल्या दिवशी गेले सेकंड डेला त्यांच्या समोर त्यांच्या पतीला गोळ्या मारल्या जातात. त्यांचं संपूर्ण शरीर गोळ्यांनी हे केलं जातं. त्या पत्नीवर किंवा त्या आईवर काय झालं असेल म्हणजे केवढा सदमा त्यांना पोचला असेल आणि आता ते सावरायला त्यांच्या कुटुंबाला खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण तो सदमा इतका सहज उचला जाणार नाही. कारण डोळ्यासमोर आपला साथीदार एन्जॉय करण्यासाठी आलो आणि होतंय काय. त्या माऊलीला केवढा मोठा धक्का लागला असेल. आत्ता तिला झोपवलंय, डॉक्टरनी सजेशन दिलंय, डॉक्टरनी सांगितले कोणालाही भेटायला देऊ नका. आणि ते खरं आहे. ते 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 तर तिच्या मेंदूला तो खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि त्याचा वेगळे परिणाम झाल्यानंतर त्या कुटुंबाला भोगावं लागेल. आम्ही कुटुंब जी काळजी घेतोय ते बरोबर. पाकिस्तानचे नागरिक नाही, मला असं वाटतं ते पाकिस्तानवर काय परिणाम होईल तो मरू देतो पाकिस्तान. आपल्यावर किती वाईट वाईट परिणाम होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या. आपल्याकडे आता असे एक म्हण पण आहे, वराती मागे घोडे नाचून उपयोग नसतात. तुम्हाला माहिती आहे या स्पॉटला फार लोक येतात, पर्यटन येतात, पर्यटक येतात, देश विदेशचे येतात. तर तिथे कडी सुरक्षा असायला हवी होती. आज गेलेले लोक सांगतात, आम्हाला नाही माहिती, पण तिथे गेलेले लोक तिकडून सांगतायत की कुठलीही सुरक्षा नव्हती. आणि ज्या पद्धतीने ते आले पोलिसांच्या लियाजमध्ये आणि त्यांनी जे ड्रेसअप करून आणि समोरासमोर आपण एक मुलगी बघतोय 7 दिवसाच्या लग्नाची, तिच्या हातावरची मेहंदी नाही सुकली तोपर्यंत तिला ह्या वैधव्याकडे जावं लागलं. म्हणजे ह्या लोकांनी घातलं. आता त्यांचं पाणी तोडा, त्यांना देशातून हाकलवा, इकडचे इकडे आणा, हे सगळं मान्य आहे. देश तुमच्या सोबत आहे, पण दरवेळेला तुमच्या चुकीचं देश का भोगणार, देशाने का भोगायचं आहे. मग तुमचे परराष्ट्र मंत्री करत काय होते, तुमचं गुप्तहेर खातं करत काय होतं, हे प्रश्न देश विचारतोय आता.